अखेर सत्तार सिरसाट एकाच गाडीत, राजकीय वाद संपल्याची मोठी घोषणा, शिवसेनेतील मतभेद मिटले, सत्तारने केला मोठा खुलासा। नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज। शिवसेनेतील अंतर्गत मतभेदाबाबत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहे। कारण अनेक दिवसानंतर माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे हे पालकमंत्र्याच्या गाडीतून एकत्र प्रवास करताना दिसले। यावेळी बोलताना माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आमच्यात आता कोणताही वाद उरलेला नाही, आम्ही एकजुटीने राजकारण करणार आहोत। राजकीय वर्तुळात सत्तार आणि शिरसाट यांच्यातील मतभेदांची चर्चा रंगत असताना या एकत्रित प्रवासामुळे अनेक तर्कवितर्कांना विराम मिळाला आहे। यावेळी खासदार संदीपान भुमरे देखील उपस्थित होते। या घडामोडीबाबत तुमचे मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या बातम्यांसाठी मराठवाडा सतर्क न्यूजला सबस्क्राइब करा, फॉलो करा। 2 मिनिटाची खासदार 2 मिनिटं खासदार महोदय आमच्या सर्वच्या वतीने तुम्ही आता दोन्ही गेले अनेक महिने वाट्यावर येत होते, आता ते वाद मिटलेले आहेत, तुम्ही एकत्र गाडीमध्ये आलेला आहात। 100% आमचे वाद मिटलेले आहे। फक्त तुमच्याकडून काही वाद निर्माण होऊ नये याची दक्षता आम्ही बी घ्यायला पाहिजे, तुम्ही बी घ्यायला पाहिजे। आज प्रवास तो लय चांगला झाला। मी तर पहिलेच बोललो, अनेक महिन्यानंतर मला पालकमंत्री महोदयाच्या गाडीमध्ये बसण्याची संधी मिळाली। असाच होईल, चांगला होईल। आता पक्ष एकजूट आहे, 6 आमदार, 1 खासदार, आम्ही एकजूट आहे, पालकमंत्री महोदयाच्या सोबत आहे आणि पारकर साहेब देखरेख आहे। पालकमंत्री साहेब, तुमच्या गाडीमध्ये तुम्ही आता अब्दुल सत्तारांना सोबत घेऊन आलात, असाच पुढचा प्रवास राहणार आहे का? एक तुम्हाला सांगतो की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे, 6 आमदार, 1 खासदार, आम्ही सर्व मिळून एकत्रितपणे एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करायचं, पक्ष वाढवायचा, संघटना वाढवायची आणि कोणताही वाद तुमच्यात असला नाही पाहिजे हे त्यांनी सक्त सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत। म्हणून आज तुम्हाला जे चित्र पाहायला मिळते, आम्ही सर्वजण आहोत। सत्तार आज माझ्या गाडीमध्ये होते, याचा आनंद माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त झाला असेल आणि म्हणून असाच आनंद तुम्हाला मिळावा असा प्रयत्न आमचा राहील। मनभेद मिटले का? मनभेदचा प्रश्न नाही, आमचे नेते एकनाथ आहे आणि एक सोबत राहण्याचा आताच पालकमंत्री महोदयांनी बोलले, तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय। आम्ही